हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी डॉक्टर अपर्णा. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत महर्षी पतंजलीचा जो अष्टांग योग आहे त्यामधलं पहिलं अंग जे आहे ते यम. त्या यमामध्ये 5 गोष्टींचा अंतर्भाव केला आहे. 5 प्रकार आहेत त्याचे. ते म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य. माझा या आधीचा एक व्हिडिओ आहे यम नियम यावर. त्यानंतर अहिंसा आणि सत्य या विषयावर पण आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला देत आहे. आणि आज बघू आपण अस्तेय याबद्दल. हे यम नियम जे आहेत ते काय आहेत तर नैतिक सद्गुण आहेत. नैतिक ही सार्वत्रिक नीतिमूल्ये आहेत. यामुळे काय होतं, या यम नियमांचा अंगीकार जर आपण केला तर समाजामध्ये सुख स्वास्थ्य लाभतं, समाजामध्ये स्थैर्य येतं, अशांती दूर होते. हे याचे सगळे फायदे आहेत. सार्वत्रिक नीतिमूल्य असल्यामुळे सर्वांसाठीच हे उपयोगी आहेत. म्हणून याचा अंगीकार आपल्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे. म्हणून आता आपण समजून घेऊया अस्तेय म्हणजे काय. अस्तेय म्हणजे दुसऱ्यांच्या द्रव्याची अभिलाषा न धरणं, हा याचा शब्दशः अर्थ आपण घेऊ. तो अर्थ घेताना म्हणजे दुसऱ्यांच्या द्रव्याची अभिलाषा धरायची नाही. ती कायिक, वाचिक आणि मानसिक तिन्ही दृष्टीने म्हणजे मनाने, वाणीने आणि शरीराने दुसऱ्याच्या द्रव्याचं हरण करायचं नाही. म्हणजे काय तर हे अस्तेय. आजकाल अस्तेय म्हणजे काय तर चोरी. थोडक्यात चौर्यकर्म आपण म्हणूया याला. म्हणजे चोरी न करणं म्हणजे काय अस्तेय. आता चोरी फक्त द्रव्याचीच होते का हो तर नाही. वाङ्मयीन चोरी होते, सिनेमाच्या कथानकाची चोरी होते, नंतर विश्वासघात, भ्रष्टाचार हे चोरीचेच रूप आहेत. म्हणजे कोणी जर भ्रष्टाचार करत असेल तो काय करतो, चोरीच करतो असं आपल्याला म्हणता येईल. पण आजच्या काळामध्ये काय होत आहे, हे आहे ते माझं आहेच आणि तुझं तेही माझंच आहे ही वृत्ती बळावत चाललेली आहे. लोभ वाढत चाललेला आहे, हव्यास वाढत चाललेला आहे. आपल्याला जर असं होऊ द्यायचं नसेल तर अस्तेय म्हणजे काय हे त्यांना लहानपणापासूनच सांगावं लागणार आहे. हे सगळं न करणं म्हणजे काय तर अस्तेय. मग जो व्यक्ती हे सगळं काम करतो त्याला हे वाटत नाही की आपण जर चोरी केली, कोणाचं द्रव्य हरण केलं तर ज्याची वस्तू हरवली त्याला किती मानसिक त्रास होणार आहे. म्हणजे यामुळे काय होतं, या चौर्यकर्मामुळे शारीरिक स्वास्थ्य बिघडतं, मानसिक स्वास्थ्य सुद्धा बिघडतं. जो चोरी करतो त्याला सुद्धा शांती लाभत नाही, त्याला सुद्धा शांत झोप लागत नाही. म्हणून अस्तेयाचा अंगीकार करणं सामाजिक स्थैर्यासाठी सुद्धा खूप आवश्यक आहे. अस्तेयाचा जर अंगीकार केला तर महर्षी पतंजली काय म्हणतात, अस्तेय प्रतिष्ठायाम सर्व रत्नोपस्थानम. म्हणजे सर्व रत्नांचा लाभ त्याला होतो असं म्हटलेलं आहे. आता सर्व रत्न असा शब्दशः अर्थ न घेता उत्तम गोष्टींची त्याला प्राप्ती होते असं आपण म्हणू. जो हे अस्तेय व्रत पालन करतो तो कसा राहतो, सर्व भूत हिते रतः. सामान्य लोकांना काय प्राप्त होईल तर समाधानी वृत्ती प्राप्त होईल. समाधानी वृत्ती असेल तर निरोगी जीवन, स्वास्थ्यपूर्ण जीवन प्राप्त होईल आणि एकूणच वैयक्तिक सामाजिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी मदत होणार आहे. आणि हा अस्तेय शब्द फक्त महर्षी पतंजलीच वापरलेला आहे का तर नाही. जैन दर्शनामध्ये तो पंचमहाव्रतामध्ये याचा समावेश केलेला आहे आणि बौद्ध दर्शनामध्ये पंचशिलामध्ये या अस्तेयाला स्थान दिलेलं आहे. असं हे अस्तेय नैतिक सार्वत्रिक नीतिमूल्य म्हणून समाजामध्ये स्थैर्य टिकवण्यासाठी, वैयक्तिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी प्रत्येकाने अंगीकारणं गरजेचं आहे. लहान मुलांमध्ये सुद्धा अस्तेयाची रुजवणूक आपण जर केली तर ते मुलं शाळेमध्ये कोणाची वस्तू, पेन्सिल, खोडरबर सुद्धा चोरी घेणार नाहीत किंवा कोणाच्या खाली पडलेली वस्तू त्यांना उचलण्याचा मोह होणार नाही. इतकं ते अस्तेय खूप महत्वाचं आहे. म्हणून बालपणापासून मुलांमध्ये अस्तेय म्हणजे काय हे सांगण्याचा जर आपण प्रयत्न केला तर ते मुलं यापासून म्हणजे स्थेयापासून दूर राहतील, एवढं नक्की. म्हणून या अस्तेयाचा सगळ्यांनी आपल्या जीवनामध्ये अंगीकार केला पाहिजे. फक्त योग साधकांनीच नाही किंवा ज्यांना समाधी अवस्था प्राप्त करायची त्यांनीच नाही, सामान्य माणसासाठी सुद्धा वैयक्तिक सामाजिक स्वास्थ्य प्राप्त करण्यासाठी या अस्तेयाची आजच्या काळाला गरज आहे. माझा हा व्हिडिओ कसा वाटला जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.